ठेवले त्याला इंटरलॉक बोलतात. पण इकडे सूर्यदेव आहेत, नंतर दर्शन घ्या म्हणून सूर्यपासून कुंतीपुत्र कर्ण, कर्णाचं कर्णेश्वर, पांडवांचा मोठा भाऊ कर्ण, 5 पांडवांचे 5 ताट बघा. पुढे 1 2 3 4 आणि देवाच्या खाली 1 बघा. हे 4 खांब बघा, 4 खांब अखंड आहे. प्रत्येक खांबावर देव आहेत बघा. त्यांना भारवाहक असं म्हणतात. त्यांना मंदिर तोडून धरलेलं आहे म्हणून देवांचा देव महादेव म्हणतात. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ती छत्रपती संभाजींची सासरवाडी, राणी येसुबाईंचं माहेर. छत्रपती संभाजी शिवाजी आले की 5 मिनिटं लागतील. इथून खाली गेला की पूल आहे. पुलाच्या डाव्या साईडला 3 नद्यांचा संगम आहे. अलगनंदा, वरुण आणि शास्त्री 3 नद्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर. रेल्वे स्टेशनला, स्टँडला, तालुक्याला नाव दिलं खरं संगमेश्वरी आहे. नंतर बघा 10 फूट खोल आहे, खाली कुणी उतरू नका. छत्रपती संभाजी शिवाजी आले की खाली संगमेश्वर मंदिरची आणि ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे ना, तिथे सरदेसाईंचा राजवाडा होता. संभाजींचं संस्थान होतं आणि तिथे छत्रपती संभाजींना सरदेसाईंच्या वाड्यामध्ये पकडलं गेलं, अटक केली, कैद केली आणि इथून तुळापूरला नेलं, पुण्याला नेलं. पुण्यापासून 17 किलोमीटर आळंदीजवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे. तिथे एक संगम आहे, भीमा बामा इंद्रायणीचा. तिथे छत्रपती संभाजींची हत्या झाली म्हणून ते पण संगमेश्वर, हे पण संगमेश्वर. कोकण तळ कोकण, गमिनी कावा, कसबा संगमेश्वर आणि आताच छावा संगमेश्वर. छावा पिक्चरचं शूटिंग इथे झालंय बघा. पुलावरून आडवा फोटो काढा. आता इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे, 5 किलोमीटर इथे सप्तेश्वर आहे आणि 3 किलोमीटर गरम पाण्याचं कुंड आहे. धामणी राजवाडी, 12 महिने रात्रंदिवस गरम पाणी चालू असतं. आता या मंदिराला सूर्यदेव आहेत, ब्रह्मदेव आहेत म्हणून ह्याच मंदिराला मगर आहे. मगरीवरती मगर आहे, मंदिरावरती मगर आहे, मगरीवरती मंदिर आहे म्हणून याला प्रदक्षिणा चालते. बाकी यांनी प्रदक्षिणा चालत नाही. तिथे नंदी असतो, गायमुख असतं, गोमुख असतं म्हणून इथली प्रदक्षिणा आहे काशी प्रवेश सारखी म्हणून याला प्रतिकाशीनी कर्णकाशी म्हणतात. कर्णाच्या स्मरणार्थ पांडवांनी बांधलेलं कर्णेश्वर मंदिर. पलीकडे मंदिराच्या पाठीमागे फोटो काढा. आता मंदिर गोल येतं. डाव्या साईडला 5 काटकोन आहेत, उजव्या साईडला 5 काटकोन आहेत. कोणांचं गोलाकार गोपनीय बांधकाम आहे. मंदिर गोल येतं बघा. एक आडवा फोटो काढा, एक उभा फोटो काढा. आता इथे छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज पूजापाठ करायचे, ध्यानाला बसायचे. त्यांना श्रीमान योगीराज म्हणतात म्हणून इथे श्रीयंत्र पण आहे बघा. नंतर फोटो काढला तरी चालेल, फोटो काढा.